कामगार नगर परिसरामध्ये दुपारी 4 वाजेच्या दरम्यान बिबट्याने धुमाकूळ घातला। 2 तास हा बिबट्या परिसरात त्याचबरोबर एका टपरीमध्ये लपून बसला होता। या घटनेनं परिसरातील नागरिक भयभीत झाले होते। मात्र या बिबट्याला वन विभागाच्या पथकानं तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बेशुद्ध करून ताब्यात घेतलं। तेव्हा नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। या दरम्यान बिबट्यानं 9 जणांवर हल्ला केला, ज्यामध्ये वन विभागाचे 3 सदस्य आणि काही नागरिक जखमी झालेत। जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत। बिबट्या हा शहरामध्ये अन्नाच्या शोधात आल्याचा अंदाज वन विभागाच्या वतीनं करण्यात आलाय। दुपारी 4 वाजेच्या दरम्यान परिसरातील नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर तात्काळ नागरिकांनी वन विभागाला जखमींची विचारपूस करताना गिरीश महाजन त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला माहिती कळवली। यावेळी घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे हे होते। बिबट्याला जेरबंद केल्यानंतर घेऊन जाताना विश्वास पाटील, मधुकर कट, पोलीस निरीक्षक खैरनार यांच्यासह वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्यासह पोलीस प्रशासन आणि वन विभागाचे पथक दाखल झालं होतं। यावेळी संबंधित ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे पोलिसांना त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना जमाव कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।